424-100 जिंदगी बचा रहे हो, वो आपको दुआ ही देगा। कस्टमर है बहुत ज़्यादा पी सकता, उसको सोने दो, दूसरे दिन जाएगा तो अच्छा है, नहीं तो अपना परिवार बर्बाद करे। फिर वो जागरूकता नहीं है अभी, पर अगर केसेस कम हो रहे हैं, लोगों को भी पता है कि भाई पुलिस केसेस करेगी, अपने को पर अननेसेसरी प्रॉब्लम होगा। उससे अच्छा है एक अपना दोस्त जो दारू न पीने वाला हो, या फिर कोई ना कोई ऐसा टैक्सी वैक्सी से चले जाएंगे। हाँ वागवेड़ा शिल्पा नौपाड़ा नाव आहे सांगा। राजेश संजय गुरु हॉटेल विभागाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे। 31 डिसेंबरला जे बार आणि रेस्टॉरंट्स आहेत ते पहाटे 5 वाजेपर्यंत चालू होऊन असणार आहेत। त्यामुळे जे मद्यधुंद अवस्थेत आहेत त्यांचा गोंधळ घालण्याची शक्यता, आणि या अनुषंगाने आपण आज बार चालक जे आहेत त्यांची मीटिंग घेतली। काय नेमक्या मीटिंगमध्ये त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं? नव्या वर्षाच्या संध्येवर पूर्वसंध्येवर जी मीटिंग घेण्यात आली त्यांना हेच इन्स्ट्रक्शन देण्यात आले की जे त्यांचे कस्टमर्स असतील त्यांना जर हे निदर्शनास आलं की तो कस्टमर स्वतः दारू पिऊन आहे आणि गाडी चालवणार आहे, तर अशा लोकांना त्यांनी परावृत्त करायचं आहे। त्यांच्याकडे ड्रायव्हर्स मुबलक प्रमाणात त्यांनी एक्स्ट्रा ड्रायव्हर्स ठेवावे, जेणेकरून त्यांची गाडी जर स्वतःची गाडी असेल तर ड्रायव्हर प्रोव्हाइड करून त्यांना ते घरी सोडतील। तशा परिस्थितीत नसेल तर टॅक्सीचा उपयोग करावा, तेही नसेल तर अशा ठिकाणी त्यांना कुठं रेस्ट करण्यासाठी, जेणेकरून जेव्हा त्यांचं इन्फ्लुएन्स जो तो कमी जाईल मग नंतर घरी जाऊ शकेल। त्यानिमित्ताने एक हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तो स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करत नाही। गाडी चालवत असेल मद्यधुंद अवस्थेत तर इतर लोकांच्या जीविताला सुद्धा तो धोका आहे, आणि त्यामुळे तो त्यांचं कर्तव्य आहे की अशा लोकांना दारूच्या नशेत असताना कोणत्याही प्रकारे गाडी चालवणार नाही याची खात्री त्यांनी करायची। कोणकोणत्या विभागातून हे आज हॉटेल व्यावसायिक आले होते आणि त्यांना देखील नोटीस देखील दिली जाणार आहे का नियमाच्या अटी शर्ती पाळण्यासाठी? त्यांनी कशा प्रकारे प्रतिसाद आपल्याला दिला? त्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्यांना ह्याची जाणीव झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला सकारात्मकदृष्ट्या 100% त्याचा प्रतिसाद देणार आहेत। ह्यांना आम्ही इतर झोनल पोलीससुद्धा नोटिसेस देते, त्याच्यामध्ये हे सूचना जे आहेत ते इन्क्लुडेड असतात। आणि आज जे बोलवलेले आहेत ते आम्ही ठाणे शहर, मुंब्रा, कळवा, ठाणे शहरातले जवळपासचे जेवढे काही युनिट्स आहेत, पोलीस स्टेशन्स आहेत, त्यांच्या आम्ही सर्व व्यावसायिकांना बोलवलो होतो। सर 31 डिसेंबरच्या दिवशी कशा प्रकारे बंदोबस्त राहणार आहे, कशा प्रकारे नाकाबंदी केली जाणार आहे? 31 डिसेंबरच्या अनुषंगाने इनफॅक्ट कालपासूनच आम्ही ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस मोठ्या प्रमाणात करायला सुरू केलेली आहे, जेणेकरून वातावरण निर्मिती हे होणं गरजेचं आहे। लोकांमध्ये सुद्धा हे मेसेज जाणं गरजेचं आहे की पोलीस अशा प्रकारचे केसेस मोठ्या प्रमाणात करणार आहे। उद्देश केवळ हा आहे की लोकांनी मद्यधुंद अवस्थेत गाडी न चालवावी। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचे जे नाकाबंदी पॉईंट्स आहेत त्या सर्व ठिकाणी ट्रॅफिकचे कॉन्स्टेबल आम्ही डिस्ट्रीब्यूट करू, आणि ड्रंक अँड ड्राईव्हसाठी ब्रेथ अनालायझर्स मुबलक प्रमाणात वाटप करण्यात येतील, जेणेकरून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी 3 ते 4 ठिकाणी नाकाबंदी लावून ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस करण्यात येतील। सर नवीन वर्ष जीवाशी बेतण्याशी असतो, अनेक ॲक्सिडेंट होत असतात, काय त्यावेळेस देखील आव्हान करा? हेल्मेट न घालणं, सीट बेल्ट न वापरणं, त्याच्यानंतर नागरिकांना काय? अगदी बरोबर आहे। मी आपल्या माध्यमाने हे आवाहन करेन की एक तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मद्यधुंद अवस्थेत त्यांनी गाडी चालवायची नाही, मग ती 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल। जे काही वाहनं ते चालवणार आहेत त्या संबंधाने जे रूल्स आहेत किंवा रेग्युलेशन्स आहेत त्याचा पालन करावा। उदाहरणार्थ 2 व्हीलर चालवत असतील तर हेल्मेटचा वापर 100% करावा, 4 व्हीलर असतील तर सीट बेल्टचा वापर करावा, 2 व्हीलरमध्ये ट्रिपल सीट किंवा तत्सम प्रकारचा गुन्हा नाही करू नये। त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये गाडी रॅश ड्राइविंग 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर न करावा। एसोसिएशन के सभी लोग आए थे, क्या बातचीत हुई, किस प्रकार के आदेश दिए गए? आज जो ठाणे शहर और आसपास के पुलिस स्टेशंस के एरिया में जो बार चलाते हैं, जहाँ पे न्यू ईयर की ईव की पूर्व संध्या में लोग जमा होने वाले हैं, वहाँ पे उनको ये इंस्ट्रक्शंस दिए गए हैं कि अगर वो उनके ये ध्यान में आता है कि कोई भी उनका कस्टमर अल्कोहल का सेवन करते हुए गाड़ी चला रहा है तो उसे उसने नहीं करने देना है, और उसके लिए उसकी सहूलियत के लिए ड्राइवर वो प्रोवाइड करे या फिर टैक्सी की व्यवस्था करके दे।
आज जो मीटिंग हुई थी होटल से सब मालिक को क्या कहना चाहोगे 31 किस तरह से सेलिब्रेट होने क्या क्या चर्चा हुई है? पुलिस के द्वारा क्या सूचना दी गई है? पुलिस द्वारा ये सूचना दी कि ड्रिंक एंड ड्राइव करो ना का आपको समझो ड्रिंक करने रहे तो आपके साथ एक ड्राइवर को लेके आओ, नहीं तो रिक्शा से ले लो, टैक्सी से ले लो, प्रॉब्लम मत करो और किसी को जीव हानि मत करो, क्योंकि आपका पीछे आपका फैमिली आपके लिए वेट करते रहता है। आप लोग प्लीज़ 31 है, सबको नया साल मनाना है, लेकिन एकदम सेफ्टी और ट्रैफिक को सबको इज्जत करते आगे जाओ। आप लोग को भी अच्छा है, पुलिस डिपार्टमेंट को भी अच्छा है। पुलिस लोग ने जो सूचना दी है किस तरीके से आपके द्वारा पालन किया जाएगा? हम लोग का यहाँ पे कैसा जो भी ज़्यादा ड्रंकर्ड पर्सन है समझो वो चल नहीं पाएगा, उसके लिए हम लोग उनका नंबर लेके उनका फैमिली को इन्फॉर्म करेंगे। तो टैक्सी नहीं तो ऑटो में हम लोग बिठा के छोड़ देंगे, उनको बोलेगा ऐसे ऐसे टैक्सी में हम लोग बिठा दिया, आपका घर पे आ रहा है ले लो, और उनको घर पे पहुँचने के बाद भी हम लोग को कॉल करो बोल के हम लोग बता देगा। तो हम लोग के हिसाब से सभी को जैसे रूल को पालन करते आगे बढ़ो बस। क्या टाइमिंग दिया गया है उस टाइम के अलावा टाइम लगाएंगे तो कार्रवाई भी हो सकती है? हाँ, नाकाबंदी सभी जगह है, सभी जगह चेकिंग करेगा और पुलिस लोग किसी को भी ड्रिंक एंड ड्राइव है उन लोग को किसी को अलाउ नहीं करेगा, केस कंपलसरी करेगा, फिर इसमें आप लोग को भी प्रॉब्लम होगा, आपका फैमिली को प्रॉब्लम होगा। इससे अच्छा आप लोग रूल को फॉलो करो, सबको अच्छा है। होटल का टाइम क्या रहेगा? होटल का टाइमिंग 5 o'clock का मॉर्निंग तक दिया हुआ है, लेकिन कस्टमर कैसे रहेगा वो हिसाब से हम लोग चालू रखेंगे। 5 o'clock मीन मॉर्निंग तक चालू नहीं रखेंगे, कस्टमर रहेगा तो रखेंगे, नहीं है तो हम लोग जल्दी क्लोज कर देंगे। नाम सर? मेरा नाम शशिधर शेट्टी, दर्यासागर हॉटेलचे. अशा प्रकारे बैठक झाली इथे DCP ऑफिसला. एकंदरीत 31च्या रिगार्डिंग ही मीटिंग होती की ड्रिंक अँड ड्राईव्ह संबंधित पार्किंग इश्यूज किंवा हेवी ट्रॅफिक जे असते त्यावेळेस किंवा जेव्हा एखादा कस्टमर ओव्हर ड्रिंक करतो किंवा ही इज अनकॉन्शियस तेव्हा आपण काय केलं पाहिजे किंवा आपण त्याला ड्रायव्हर प्रोव्हाइड करून दिला पाहिजे किंवा त्याला घरी पोहोचवलं पाहिजे ह्याच्या संदर्भात एक साहेबांनी एक प्रॉपर ब्रीफ दिलं आहे सगळ्या रेस्टॉरंटला ठाण्यातल्या. त्या हिशोबाने आता आम्ही 31ला किंवा वर्षभर जे पण असेल ह्याच्याप्रमाणे आम्ही काम करू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.